सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, कल जो मैंने वीडियो अपलोड किया था, महाराष्ट्र के जितने भी डिस्ट्रिक्ट है उसके ओवरऑल कट ऑफ कितने होने चाहिए, उस बुनियाद पे मैंने एक चीज नोटिस की, काफी मुझे फोन आए। उसमें ये बताया गया कि सर जो भी जिस हिसाब से मैंने वहां पे एक्सप्लेन किया है, कहीं ना कहीं बहुत से पेरेंट्स लोगों को समझने में दिक्कत गई। की जैसे मैंने उसमें बोला था की क्रमांक 1 मधील जिल्हे, क्रमांक 2 मधील जिल्हे, क्रमांक 3 मधील जिल्हे, ते कुठे ना कुठे तो तालमेल त्यांना तो जुळवणं कुठे ना कुठे खूप कठीण गेलं, है ना? तर त्यांची सगळ्यांची अशी डिमांड होती की सर तुम्ही स्पेसिफिक जे क्रमांक 1 मध्ये असलेले जे काही जिल्हे असतात किंवा 2 मध्ये असलेले जिल्हे असतात किंवा 3 मध्ये असलेले जिल्हे असतात, त्या रिगार्डिंग थोडंसं व्हिडिओ बनवा आणि आम्हाला सांगा। तो ये पब्लिक डिमांड पे बोल सकते हो या आपके जो भी मोहब्बत है उसी के डिमांड पे मैं खासकर ये वीडियो बना रहा, है ना? तो अभी आप लोगों को जो भी मैं पर्टिकुलर चीजें आपको बताने वाला हूं, उस क्रमांक 1 मध्ये येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यांबद्दल मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आता तुम्ही तुमच्या हिशोबाने डील करा की बघा कुठे स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही येता आणि तुम्हाला किती मार्क पडायला पाहिजे। ओके, तो चलो बच्चा, शुरुआत करूंगा मैं आज के ये बेहतरीन से सफर को, कि जैसे कि मैंने आपको बताया है कि आज अपने वीडियो में क्या रहने वाला है, सिलेक्टेड जिले बड़ा सिलेक्टेड वीडियो के रिगार्डिंग मैं कट ऑफ आपको बताऊंगा। वो स्टार्ट करने से पहले बस मैं इतना बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। वेलकम है आप सभी का मेरे इस यूट्यूब के परिवार में। अगर सपोज कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा, नोटिफिकेशन बेल को पक्का प्रेस करके रखिए, क्योंकि आने वाले तमाम वीडियो के साथ आपको मैं रूबरू करा सकूं। और सबसे एक रिक्वेस्ट आपसे ऐसे थी कि कहीं ना कहीं एक मेरी ऐसी सोच है कि तमाम जितने भी महाराष्ट्र में जितके पण महाराष्ट्रामध्ये मुलांना जे गणितामधली जी भीती आहे ना, ते गणितामधली भीती म्हणा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मधली भीती म्हणा, जे काही असेल त्याला कसं काय आपण नाहीसा करू शकतो, कसं काय कुठे ना कुठे कुठल्या तरी बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष देऊन बेसिक छान करून आपण कसं छान करू शकतोय, याचं माझ्याकडे, मी असं नाही म्हणणार की माझ्याकडे फुल प्रूफ प्लॅन आहे बा म्हणून, पण मी कुठे ना कुठे ते प्रयत्न करत असतो की जेणेकरून मुलाला एकदा मजेदार पद्धतीने कैसे तो भी एक इंटरेस्ट आना चाहिए। इस बुनियाद पर मैं मैथमेटिकल हो गया, रीजनिंग हो गया, मराठी हो गया, या जो भी इंग्लिश का एक हिस्सा होता है उसको मैं बयां करने की कोशिश करता हूं, जिसमें वेराइटीज नवोदय के हिसाब से भी मैं पढ़ाता, एनएमएस के हिसाब से, सैनिक स्कूल, स्कॉलरशिप, या 6 से लेके 10 तक स्टेट बोर्ड रहे या सीबीएसई रहे, हम सभी के साथ डील करते हैं, जिसके वजह से बच्चा कहीं ना कहीं मैथमेटिकली बहुत बेहतरीन बने। ये एक मेरी कोशिश रहती है, चाहे वो रूरल बॅकग्राऊंड से हो, ग्रामीण क्षेत्रातला असो किंवा शहरी भागातला असो। जास्त तर फोकस माझं ग्रामीण क्षेत्रातील मुलांकडे असतोय, कारण की कुठे ना कुठे एक त्यांना जर प्लॅटफॉर्म मिळाला ना, मी खरं सांगतोय, आपल्या ग्रामीण भागातील जे काही मुलं असतात, शहरी भागातले पण असतात, असातला नाही भाग, ठीक है, पण त्यांना एक एक वे मिल गया ना, मैं सच बता रहा, उसमें दौड़ना कैसे है, अपने आप वो बच्चे रास्ता ढूंढ लेते, इतना पक्का है। बस कहीं ना कहीं एक ट्रैक उन्हें बताने वाला चाहिए, बस मैं कोशिश यही करता हूं कि वो बताने वाला कहीं ना कहीं मैं रहूं करके। बस इसी उम्मीद से शुरुआत करेंगे बच्चा हमारे आज के वीडियो का, जिसमें मैंने आपको बताया था क्रमांक 1 मधील कुठले जिल्हे येतात। तिथं तुम्ही थोडंसं कन्फ्यूज झाला असणार, तर मी ते कन्फ्युजन इथलं तुमचं टोटली गायब करतोय आता। बघा, क्रमांक 1 मधील जिल्हे, आता ते क्रमांक 1 मधील का बरं आहेत या रिगार्डिंग मी सगळ्याचं सगळं या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं आहे। तुम्हाला अगर सपोज ते व्हिडिओ हवे असेल तर डिस्क्रिप्शन लिंक मध्ये पण मी पाठवतो, तिथून पण तुम्ही बघू शकता, किंवा आय बटन मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पक्का भेटून जाणार। ओके, काय कारण आहे, कुठल्या कारणाने मी एक क्रमांक 1 मध्ये टाकलाय, सगळं डिटेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, तर बघा इथे क्रमांक 1 मध्ये ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, मुंबई सिटी, अमरावती, अकोला, गोंदिया, वर्धा आणि सिंधुदुर्ग हा क्रमांक 1 या गटामध्ये येत आहे। तर या गटामध्ये कट ऑफ लिस्ट 2025 नवोदयची काय लागणार आहे ते जरा मी तुम्हाला सांगतोय। त्यामध्ये बघा, जनरल कॅटेगरीचे अगर सपोज कोणी मुलगा किंवा मुलगी असेल आणि ते जर शहरामध्ये अगर सपोज येत असेल, तर त्यांना मुलगा जर असेल तर त्याला लागणार आहेत 96
किंवा 96च्या वरती असं म्हणू शकता, 96%च्या अबव. आणि जर मुलगी असेल तर 95च्या अबव. जर ग्रामीण भागातील असेल, जनरल कॅटेगरीचा मुलगा असेल तर 95 पाहिजेच पाहिजे. मुलगी असेल तर 93च्या वरती पाहिजे. ग्रामीण भागातील म्हणतोय मी. आणि त्यातल्या त्यात जर ओबीसी मधला मुलगा किंवा मुलगी बद्दल मला सांगायचं असेल आणि ते शहरामध्ये येत असेल, ओबीसी ओबीसी ठीक आहे, तर शहरी मुलासाठी तुम्हाला जे पर्सेंटेज लागणार आहे ते आहेत 95, मुलीसाठी लागणार आहे 93. जर ग्रामीण भागातील असेल ओबीसी कॅटेगरी मधला मुलगा, त्याला 93 पाहिजेच पाहिजे आणि मुलगी 92च्या वरील पाहिजे. तर कुठे ना कुठे तुम्ही सेफ समजाल. मी पुन्हा सांगतोय, क्रमांक 1 मधील हे जे जिल्हे तुम्हाला दिसत आहेत, ही लिस्ट कट ऑफ लिस्ट त्यांच्यासाठीच आहे. बाकीच्या जिल्ह्यांसाठी ही लिस्ट नाही आहे. ओके. एससी कॅटेगरीतील जर या जिल्ह्यातील कुठले मुलं असतील, शहरा भागातील अगर सपोज असतील, तर मुलगा असेल तर त्याला कट ऑफ आहे बडा 92, मुलगी असेल तिला कट ऑफ आहे 91च्या वरील. ठीक है, मैं पॉइंट में सांगत नहीं मैडम, ठीक है ना. वैसे पॉइंट में बताना चाहो तो इसको 91.25 या जो भी पर्टिकुलर चीजें रहती है, लेकिन मैं ओवरऑल आपको बता रहा कि कैसे आप इसको जज कर पाओगे करके. ओके. ग्रामीण भागातील अगर सपोज मुलगा असेल तर त्याच्यासाठी 93, सॉरी मी एससी सांगत आहे ना तुम्हाला, एक मिनिट मॅडम. एससी साठी आहे 91 आणि मुलीसाठी आहे 88 जर ग्रामीण भागातील असेल तर. ओके. जर आता एसटीच्या बाबत मी अगर सपोज तुम्हाला मला सांगायचं असेल तर शहरी भागातील जो मुलगा आहे त्याला मिळालंच पाहिजे 91च्या अबव. गर्ल्ससाठी आहे, मुलीसाठी किती तर 90 आणि ग्रामीण भागातील अगर सपोज असेल तर त्याला 88 जर मुलगा असेल तर, आणि मुलगी असेल तर 85. ये बात हुई किस चीज के रिगार्डिंग, जितके पण जिल्हे तुम्हाला दिसत आहेत इथे, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, मुंबई सिटी, अमरावती, अकोला, गोंदिया, वर्धा, सिंधुदुर्ग, हा जो कट ऑफ आहे त्यांच्यासाठीच आहे, दुसऱ्यांसाठी नाही. दुसऱ्यांसाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगून देतोय, त्यामधून तुम्ही क्लिअर करून टाकाल. ओके ना. असंच डिटेलमध्ये जसा तुम्ही आता ओव्हरऑल डिस्ट्रिक्टच्या रिगार्डिंग तुम्ही कट ऑफ बघितलात ना, तशाच डिटेलमध्ये आम्ही कुठे ना कुठे नवोदयाचा पण अभ्यास करत असतो. ठीक आहे. त्या रिगार्डिंग जे काही मुलं माझ्याकडून सिलेक्ट झालेले आहेत त्याबद्दल जर मी तुम्हाला सांगणार तर हे बघा, आमच्याकडे सिलेक्ट झालेले हे रिसेंटली, बहुत ज्यादा समय भी नहीं हुआ होगा जिसमें जिस वक्त मैंने ये नवोदय के मेरे क्लासेस बोलो या मेरी एकेडमी मैंने ओपन किया था, अभी ये बड़े मुश्किल से 3-4 साल पुरानी बात है जब मैंने ये मेरी एकेडमी स्टार्ट किया. उस दरमियान सिलेक्ट हुए मेरे तमाम बच्चों की लिस्ट मैं आपको यहाँ पे दे रहा है ना, तो आप यहाँ पे देख सकते हो. ये गोंदिया मध्ये जे नवोदय आहे त्यामध्ये सिलेक्ट झालेली मुलगी, भंडारा जे काही आहेत, भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये खासकर जरा जास्त झालेले आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्याच्या सगळे मुलं अभ्यास कुठे ना कुठे सुरुवात जे तेव्हा केले होतं ते उन्होंने जो स्टार्ट किया था वो 4th से स्टार्ट किया था. म्हणजे जेव्हा ते 4थी वर्गामध्ये होते ना तेव्हापासूनच कुठे ना कुठे तयारी केलं होतं त्यांनी. लास्ट इयर लागलेला हा जो आमचा शौर्य नावाचा मुलगा आहे, मला वाटते हा 3रीच्या एंड पासूनच आपल्याकडे होता. म्हणजे देखो, कहने का मेरा इंटेंशन आपको क्या है कि जितना जल्दी आप स्टार्ट करते हो किसी भी चीज की शुरुआत, जितनी बेहतरीन तरीके से हम लोग शुरुआती तौर पे करते हैं ना, उतना कहीं ना कहीं हमें उसका फायदा सामने जरूर होता है. क्योंकि कारण की बघाल तुम्ही तर हा शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळामध्ये जितकं म्हणजे बघा, तुम्ही जितकं जास्त मेहनत कराल कुठे ना कुठे त्याचा फायदा युद्धाच्या काळात तुम्हाला पक्का होणार आहे, इतना पक्का है. त्या रिगार्डिंग अगर सपोज आपको ऐसा लगता है कि नहीं, हमारा पढ़ा हुआ कंसेप्ट आपको कहीं ना कहीं आपको यूजफुल होगा, है ना, तो उसी के बुनियाद पे एक प्लान मैंने किया हुआ है. वो प्लान मैं आपको अगर सपोज बताऊं तो गुरुवार को, आने वाले गुरुवार को रात को 8 बजे मैं एक जूम मीटिंग आपके साथ इख्तियार करूंगा, जिसमें कहीं ना कहीं मैं हम लोग कैसे पढ़ाई को एक मजेदार तरीके से पढ़ते हैं, मैथमेटिकली बोलो, रीजनिंग बोलो या फिर मराठी का बोलो, है ना, इन तीनों का कहीं ना कहीं आधे से पौन घंटे का एक क्लास में लेने वाला हूं, जो कि ओवरऑल महाराष्ट्र बोलिए या जितने भी अपने आजू बाजू के स्टेट से भी जो बच्चे इंटरेस्टेड रहते हैं, क्योंकि मैं हिंदी मीडियम में भी डील करता हूँ, इंग्लिश मीडियम में भी डील करता हूँ और साथ ही साथ मराठी मीडियम में भी डील करता हूँ, है ना. तो तमाम जो भी बच्चे हैं वो कहीं ना कहीं एक प्लेटफॉर्म पे आएंगे, एक इस लिंक पे आएंगे. वो जो लिंक आपको गुरुवार को ही मिल जाएगी. अब आपको ऐसा लग रहा होगा कि सर वो लिंक हमें कहां से मिलेगी, तो वो लिंक आपको, ये जो हमारा एक ग्रुप है नवोदय 2026 का,
ठीक है, इस ग्रुप में आपको आके ज्वाइन होना है। सबसे पहले काम मतलब आपको स्कैन करना है। इस जगह को आप स्कैन करोगे, अपने आप आपको लिंक मिल जाएगी, या फिर ये जो नंबर है 8275397522, इसमें हाय करके आप मैसेज कीजिए। अपने आप आपको लिंक आपके मोबाइल पे आएगी। आप उस लिंक के थ्रू डायरेक्टली हमारे इस नवोदय 2026 के ग्रुप के साथ एनरोल हो सकते हो डायरेक्टली। उसमें कोई कॉस्ट नहीं लगने वाला है। ये जूम मीटिंग, उसमें मैं सारे के सारे नवोदय हमें कैसे पढ़ना चाहिए, नवोदय की शुरुआत कब करनी चाहिए, क्या क्या इंपॉर्टेंट हिस्से पे हमें फोकस करना चाहिए, ये वहां पे आपको इख्तियार किया जाएगा। और वो लिंक गुरुवार को आपको कहीं ना कहीं दोपहर तक मिल जाएगी। ओके, तो उसके लिए सबसे पहले आप इस ग्रुप को ज्वाइन कर लीजिएगा और हमारा जो चैनल है उसको सब्सक्राइब करना मत भूलिएगा। ऐसे ही कंटेंट हम लोग रोजाना अपलोड करते हैं, जिसके बुनियाद पे नवोदय का डर, गणिताची भीती म्हणा किंवा कुठली पण असलेली जे काही कॉम्पिटिटिव्ह लेवलची जी भीती आहे नाहीसी व्हावी, हा एकमात्र उद्देश्य आहे, बाकी काही नहीं। आपको बताया हुआ सारे के सारे कंसेप्ट अच्छे लगे होंगे। इसी उम्मीद से विदा चाहूंगा आप सभी तमाम बच्चों से। तब तक मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।